आज परीक्षा चालू होणार आहे. टेन्शन काही घेऊ नका. परवा आपला सेंड ऑफ झाला त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलेलं आहे, जी प्रश्नपत्रिका आपल्या हातात आल्यानंतर जे उत्तर येते ना तेच अगोदर सोडवायचं, नंतर बाकीचा विचार करायचा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऊन लागते सगळ्यांनी सांगितलेलेच आहे. पेपरला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांनी इकडं लक्ष द्यायचे. तुमचे 10वीचं SSC परीक्षा 2024 आत्ता थोड्याच वेळात परीक्षा चालू होईल. अतिशय शांत पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही पेपर लिहाल अशी मी सगळ्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देते. आणि तुम्हाला चांगलं यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. कोणतंही दडपण तणाव न घेता कॉफीमुक्त असं आपलं हे सेंटर पूर्ण सगळी परीक्षा पार पडेल आणि सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. 2024ची 10वीची परीक्षा तुम्ही देत आहात त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या तर्फे स्कूल कमिटीच्या तर्फे आपणास शुभेच्छा देत आहे. ही परीक्षा देत असताना तुम्ही मनावर कुठलाही ताणतणाव न देता एक मोकळेपणानं तुम्ही ही परीक्षा द्या. आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला आला नाही तो सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करा. अगदी 3-4 मार्कापैकी 2-1 मार्क एखादा मार्क नकळत तुम्हाला मिळून जाऊ शकतो, पण कुठलाही प्रश्न शक्यतो अनुत्तरित राहू नये ही मी अपेक्षा धरतो. आणि पालकांना एक विनंती करतो की आपलं काम बाजूला ठेवून या विद्यार्थ्यांना पेपरला वेळेत पोचण्यासाठी तुम्ही या कालावधीत मदत करावी एवढं मी बोलतो आणि सर्वांना या परीक्षेच्या शुभेच्छा देतो. विद्यार्थी विद्यार्थिनींना नमस्कार. आज या ठिकाणी तुमची 10वीची परीक्षा देत आहात. पहिलीपासून तुम्ही देतच आलेला आहात, पण 10वीची परीक्षा बोर्डाची परीक्षा पहिल्यापासून समजली जाते आणि हीच तुमच्या आयुष्याची खरी तर पहिली पायरी आहे. कॉप्या करण्याचा कुणीही प्रयत्न करू नका, कारण ह्या स्पर्धेच्या युगात तुम्ही किती कॉप्या करणार आहेत, आत्ता केली परत करणार, किती वर्ष करत राहणार. त्यामुळं कॉप्या करण्याचा प्रयत्न करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याजवळ रिसीट आहे. तुम्हाला सीट नंबर पाठ असला तरीही तुम्ही त्या रिसीटवर बघूनच सीट नंबर लिहा, कारण माझ्या मुलाच्या बाबतीत अशी घटना घडली होती की सीट नंबर त्याचा चुकला होता आणि त्यामुळं त्याच्या रिझल्टला वेळ लागला होता. त्यामुळं कुणीही सीट नंबर न पाहता किंवा मला पाठ आहे तर रिसीटवर बघूनच तुम्ही तुमचा सीट नंबर लिहा. आणि तुम्हाला या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. विदाऊट कॉपी करता पेपर लिहा आणि विदाऊट टेन्शन पेपर लिहा. खूप खूप शुभेच्छा. रवींद्र माने इयत्ता 10वीत शिकत आहे. शाळेचे नाव सौ लीलावती रिखवला शहा कन्या विद्या मंदिर निरा. आम्हाला या सर्वांनी ते 10वीच्या बोर्डच्या पेपरसाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि आम्ही आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल करू व गावाचे नावसुद्धा उज्ज्वल करू. चांगल्या गुणांनी चांगले मार्क्स पाडू व 100% शाळेचा निकाल लागण्याचा आम्ही प्रयत्न करू. नमस्कार, मी कुमारी इशिता कदम. शाळेचे नाव सौ लीलावती रिखवाला शाळा कन्या विद्या मंदिर निरा. आज 1 मार्च म्हणजेच बोर्डाचा पहिला पेपर मराठी विषयाचा पेपर आहे, भाषा विषयाचा आहे. थोडीशी मनात भीती आहे, पण कोणतीही दडपण न घेता आम्ही चांगल्या गुणाने मार्क पाडू व शाळेचे नावही लौकिक करू एवढीच आहे. आणि ह्या सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले व ऑल द बेस्ट दिला, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. या इकडे उभे राहा. तुमची शाळा करा.